नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 19 जून 2024. आज सकाळी उजनी धरणाच्या पाण्याची स्थिती काय आहे, दौंडच्या विसर्गात कसा बदल झाला आहे आणि त्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात किती वाढ झाली आहे, बाष्पीभवनाचा वेग कितीपर्यंत गेला आहे, याबरोबरच वरच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची स्थिती काय आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 486.640 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1094.09 दशलक्ष घनमीटर अर्थात 38.63 TMC. तर आपल्याला उजनी धरणाला जवळपास 123 TMCचा पल्ला गाठायचा आहे. त्यातील केवळ 38.63 TMC पाणीसाठा झालेला आहे. म्हणजेच आणखी बराच मोठा पल्ला आपल्या उजनी धरणाला 100% भरण्यासाठी म्हणजे 111% भरण्यासाठी गाठायचा आहे. तर मायनस पातळीतली 708.72 दशलक्ष घनमीटर पाणी संपलेलं आहे. म्हणजेच आता आणखी मायनस पातळीतून बाहेर पडण्यासाठी 25.03 TMC एवढं पाणी येणं गरजेचं आहे. तर टक्केवारी बघितली तर गेल्या 15 दिवसामध्ये उजनी धरणाची टक्केवारी जवळपास 14 ते 15% वाढलेली आहे. सध्याला 46.71% उजनी धरण झालेलं आहे. तर दौंडच्या विसर्गामध्ये बदल सतत होतोय. परवा दिवशी कमी होता, काल वाढला होता आणि पुन्हा एकदा आज परत कमी झालेला आहे. परवा दिवशी 3248 होता, काल 3472 झाला होता, परंतु त्यामध्ये घट होऊन पुन्हा तो 3175 वर आलेला आहे. तर उजनीचं बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे उजनीवर होणारं बाष्पीभवन 3.85 पर्यंत खाली गेलं होतं, परंतु ते आता सध्याला 5.72 मिलीमीटर एवढं झालेलं आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.